नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हॅल अर्बन यांनी लिहिलेल्या लाईफ्स ग्रेटेस्ट लेसन्स या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकात लेखकाने जीवनातील महत्त्वाचे धडे अगदी साध्या भाषेत मांडले आहेत. पुस्तक आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कसं जीवन जगायचं हे शिकवतं. लेखकाने व्यक्त केलेल्या या विचारसरणीमुळे आपलं जीवन कसं समृद्ध आणि अर्थपूर्ण होऊ शकतं हे वेगवेगळ्या उदाहरणांसह इथे स्पष्ट केलं आहे. हॅल अर्बन यांचा पहिला महत्त्वाचा धडा म्हणजे सकारात्मकता. जीवनात आपण जसा विचार करतो तसंच आपलं भविष्य ठरतं. उदाहरणार्थ, एक माणूस ऑफिसमध्ये कामाच्या तणावाखाली असतो. तो ठरवतो की तक्रार करण्याऐवजी तो कामाला उत्साहाने सामोरं जाईल. परिणामी तो काम अधिक आनंदाने करतो आणि त्याची उत्पादकता वाढते. हॅल अर्बन सांगतात की सकारात्मक विचार तुमचं जीवन सुधारू शकतात. जर तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगातून जात असाल तर त्याकडे शिकण्याची एक संधी म्हणून पहा. त्यामुळे नकारात्मकतेत अडकण्याऐवजी तुम्ही समाधान आणि आत्मविश्वासाने पुढे जाल. लेखकाने सांगितलेला दुसरा धडा म्हणजे जीवनाच्या लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा. या पुस्तकात लेखक सांगतात की आपलं बहुतेक आयुष्य साध्या आणि लहान क्षणांनी भरलेलं असतं. मोठ्या ध्येयांच्या मागे लागणं महत्त्वाचं आहे, पण त्याचसोबत रोजच्या साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधणंही तितकंच महत्त्वाचं आहे. असं समजा, एक व्यक्ती आपल्या दिवसाचा आनंद फक्त सुट्ट्या किंवा मोठ्या यशांमध्ये शोधत असतो. पण लेखक सांगतात की जेव्हा तुम्ही दररोज चहा पिताना, तुमच्या मुलांसोबत खेळताना किंवा निसर्गात फिरताना आनंद अनुभवता, तेव्हा तुम्हाला खरा आनंद मिळतो. मित्रांसोबत बसून साध्या गप्पा मारणं किंवा आईबाबांसोबत वेळ घालवणं, हाच तुमचा खरा आनंद आहे. पुढचा धडा म्हणजे तुमचे विचार तुमचं भविष्य घडवतात. हॅल अर्बन यांनी विचारांच्या महत्त्वावर भर दिला आहे. तुम्ही जसे विचार करता तसंच तुमचं भविष्य घडतं. उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याला गणितात जास्त यश मिळत नाही, पण तो दररोज स्वतःला म्हणतो, माझ्याकडून काहीच होणार नाही. यामुळे तो प्रयत्नच करत नाही. त्या उलट दुसरा विद्यार्थी म्हणतो, मी करू शकतो, आणि तो रोज थोडी थोडी प्रगती करून यशस्वी होतो. तुमचे विचार तुमच्या कृतींना प्रेरणा देतात आणि त्यामुळे यशस्वी होणं किंवा अपयशी होणं हे तुमच्याच विचारांवर अवलंबून असतं. चौथ्या धड्यात लेखक सांगतात की प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करा. लेखक या दोन गुणांचं महत्त्व पटवून देतात. ते म्हणतात की दुसऱ्यांना मदत करणं, प्रेम व्यक्त करणं आणि कृतज्ञ राहणं हे आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. उदाहरणार्थ, एक व्यक्ती दररोज कामात गढून जाते, पण कधीच आपल्या कुटुंबाला धन्यवाद म्हणत नाही किंवा त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करत नाही. हळूहळू त्याच्या नात्यांमध्ये दुरावा येऊ लागतो. दुसरीकडे एक व्यक्ती दररोज आपल्या आईवडिलांना, मित्रांना किंवा सहकाऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यामुळे त्याचे नातेसंबंध मजबूत आणि आनंदी राहतात. साधं धन्यवाद म्हणणं किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणणं, या शब्दांचा खूप मोठा परिणाम होतो. पुढच्या धड्यात लेखक स्पष्ट करतात की आपले निर्णय आपल्या भविष्याचा मार्ग ठरवतात. आपण काय निवडतो आणि कशा प्रकारे निर्णय घेतो त्यावर आपल्या यशाचं किंवा अपयशाचं गणित अवलंबून असतं. हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊ. दोन मित्र आहेत. एक मित्र नियमित व्यायाम आणि योग्य आहार निवडतो, तर दुसरा मित्र फास्ट फूड आणि आळशी जीवनशैली निवडतो. काही वर्षांनी पहिला मित्र तंदुरुस्त आणि एनर्जेटिक असतो, तर दुसरा मित्र आरोग्याच्या समस्यांशी झुंजत असतो. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला हवं की आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णयाचे परिणाम असतात. पुढच्या धड्यात लेखक साधं जीवन जगणं आणि विनम्र राहणं यांचं महत्त्व पटवून देतात. ते सांगतात की मोठं जीवन जगण्यासाठी बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्गत शांती अधिक महत्त्वाची असते. एक व्यक्ती खूप पैसा आणि प्रसिद्धी मिळवतो, पण त्याचं मन शांत नसतं आणि तो कायम चिंतेत असतो. त्या उलट दुसरी व्यक्ती साधं आणि शांत जीवन जगते, त्यामुळे ती खूप समाधानी आणि आनंदी असते. साधेपणात खरोखरचं सौंदर्य आहे आणि हेच आपल्या जीवनाला अधिक शांत आणि समाधानकारक बनवतं. ताणतणाव हा जीवनाचा एक भाग आहे, पण त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे लेखक या पुस्तकात शिकवतात. ते म्हणतात की प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते, पण त्यावर आपला प्रतिसाद आपल्याच हातात असतो.
उदाहरणार्थ, कामाचं ओझं खूप वाढलं म्हणून एका व्यक्तीला प्रचंड ताण येतो. ती व्यक्ती चिंता आणि तणावातच राहते. दुसरी व्यक्ती त्याच परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवते, वेळेचं योग्य नियोजन करते आणि कामाचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न करते. मग त्या व्यक्तीचा ताण कमी होतो आणि ती व्यक्ती शांतपणे काम पूर्ण करते. स्ट्रेस मॅनेजमेंट हा जीवनात आनंदी राहण्यासाठीचा एक महत्त्वाचा घटक आहे. हॅल अर्बन यांचं लाईफ्स ग्रेटेस्ट लेसन्स हे पुस्तक आपल्याला साधं जीवन जगण्याचं महत्त्व पटवून देतं आणि आपण सकारात्मक विचारसरणीचा स्वीकार कसा करावा हे शिकवतं. अर्बन यांनी दिलेल्या या धड्यांमुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात मोठे बदल घडवू शकतो. ही समरी इथेच संपते. जर तुम्हाला समरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अजून पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला कळतं की आपण कशात सुधारणा करू शकतो. आणि तुमच्या मित्रांसोबत ही समरी शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. पुढच्या वेळी अजून एका अशाच इंटरेस्टिंग पुस्तकाच्या समरीसोबत भेटू.